आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहित हिप्परकर टोळीतील 4 जणांना 2 वर्षासाठी सांगली व सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार कारवाई करण्यात आली आहे। गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे, चालू व आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे। जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संशयित आरोपी रोहित विष्णू हिप्परकर वय 21, सार्थक तानाजी हिप्परकर वय 24, अक्षय उर्फ खंडू बापासो हिप्परकर वय 22 व मंगेश उर्फ मंगलदास ज्ञानोबा हिप्परकर वय 28, सर्व राहणार सिंगनहळ्ळी, तालुका जत, जिल्हा सांगली या टोळीविरुद्ध 2024 व 2025 मध्ये गुन्ह्याचा कट रचून अपहरण करून खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्याराने गंभीर दुखापत पोहोचवून जीवे ठार मारण्याची धमकी देणे, मालमत्ता जबरीने घेण्याकरिता दुखापत पोहोचवणे असे गुन्हे जिल्हा दंडाधिकारी यांचे बंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या घातक शस्त्र जवळ बाळगणे असे शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। हे चौघे कायद्याने जुमानणारे आहेत। त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये हद्दपारीचा पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता। पोलीस अधीक्षक यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून चौकशी अधिकारी म्हणून सचिन थोरबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी जत, उपविभाग जत यांच्याकडे प्रस्ताव चौकशी कामी पाठवला। त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या व सद्यस्थितीचा अहवाल यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन टोळी प्रमुख रोहित विष्णू हिप्परकर, सार्थक तानाजी हिप्परकर, अक्षय उर्फ खंडू बाबास हिप्परकर, मंगेश उर्फ मंगलदास ज्ञानोबा हिप्परकर, सर्व राहणार सिंगनहळ्ळी, तालुका जत यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 मधील तरतुदीनुसार सांगली व सोलापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षे कालावधीकरता तडीपार आदेश पारित केला आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।